नमस्कार. आज मी इथे व्हेज जेवण बनवत आहे. त्यासाठी इथे मी अर्धी वाटी तुरीची डाळ घेतलेली आहे, थोडीशी मुगाची डाळ घेतलेली आहे आणि सगळे एकत्र करून धुवून घेते. त्यात 2 मोठे बारीक चिरलेले टोमॅटो, हिरवी मिरची, कांदा, लसूण आणि मीठ घालते. थोडंसं हिंग आणि हळद घालून मिक्स करून कुकरला शिजवून घेते. डाळ शिजून घेतलेली आहे. भांड्यात काढून घेते आणि गरम असतानाच रवीने घोटून घेते. डाळ घोटून झालेली आहे. एक उकळी काढून घेते डाळीला. वरून कोथिंबीर घालते. डाळीला छान उकळी आलेली आहे. खाली उतरवून ठेवते. इथे भांड्यात तूप घेतलेले 2 मोठे चमचे. तूप गरम झाल्यावर फोडणीला राई आणि 2 फोडणीच्या सुक्या मिरच्या घालते. राई तडतडल्यावर त्यात हिंग घालते. एक छोटा चमचा लाल मिरची पावडर घालते आणि किचन किंग मसाला घालते. कढीपत्ता आणि कोथिंबीर घालून गॅस बंद करून घेतलेला आहे. डाळीला वरून फोडणी घालते आणि झाकण लावून ठेवते. डाळीची आमटी तयार आहे. वरून कोथिंबीर घालते. इथे अर्धा वाटी लाल मिरची पावडर आणि 10-12 लसणीच्या पाकळ्या, एक छोटा चमचा जाड मीठ घातलेले आहे. ते खलबत्त्यामध्ये वरवंट्याने कुटून घेते. मिक्स करून घेते आणि लसूण कुटून झालेली आहे. वाटीत काढून घेतलेले आहे. वरून फोडणी द्यायसाठी भांड्यात तेल घेतलेले आहे. त्यात फोडणीला राई आणि कढीपत्त्याची पानं घालते आणि वरून फोडणी देते मसाल्याला. मिक्स करून घेते. मसाला आणि लसूण घालून चटणी तयार आहे. आता मी सर्व करते. आजचा व्हिडिओ पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद.